जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस नेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे। काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारी आणि जुलमी कार्यपद्धतीला कंटाळून अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी शेका पक्षात प्रवेश करीत आहेत। तरघर ग्रामपंचायतीच्या मोह गावातील गौतम कोळी, प्रशांत कोळी, शशिकांत कोळी तसेच महेंद्र कोळी या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसहित काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना आणि भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे। शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार विवेक पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांचे शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारावर कठोर टीका केली। कोळी, शशी कोळी, महेंद्र कोळी, माझे मित्र श्री विनोद कोळी हे सर्व लोक आज शेतकरी कामगार पक्षामध्ये आलेले आहेत। येत असताना मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हेच लोक काँग्रेसकडून अग्रेसिव्ह होते। ह्याच लोकांनी घर जाऊन काँग्रेसची मतं काढली। आता हे लोक आपल्याकडे आल्यामुळे मला वाटतं मोहोळ गावातली काँग्रेस ही शोधा म्हणजे सापडेल अशी अवस्था आम्ही त्यांची करून ठेवली। 2-3 दिवसामध्ये आणखी 10-12 लोकांचा पक्षप्रवेश मुळात आम्ही करायला मागतोय। त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला यश येईल। काल परवाच आम्ही किशोर कोळीसुद्धा आपले चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये घेतले। एक नवीन पिढी, एक नवीन फळी देवेंद्र पाटील आणि भाजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण मोहोळ गावामध्ये करायला मागतोय। ज्येष्ठ नेते श्री पंढरशेठ पाटील हे पक्षामध्ये सक्रिय झाल्यापासून गावची वेगवेगळी विकासाची कामं आम्ही केली। जवळजवळ देवेंद्र पाटलांनी 35 लाखाचं पाईपलाईनचं काम केल्यामुळं आज हे पाणी प्रत्येक महिलेच्या घरोघरी पोचतंय। त्यांच्या डोक्यावरचा हंडा काढण्याचं काम आम्ही मंडळीने केल्यामुळं निश्चितच आम्हाला मतदार हे साथ देतात। उरण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार कार्याला शेका पक्ष महायुतीने आघाडी घेतली आहे। सोमवारी महायुतीच्या उमेदवारांनी उरण शहरातून प्रचंड रॅली काढून आमदार विवेक पाटील आणि मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आमदार विवेक पाटील, मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी उरण कोटनाका येथील राघोबा मंदिराजवळून शेकाप व शिवसेनेचे झेंडे घेतलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी शेकाप शिवसेना युतीचा विजय असो, लाल बावटी की जय, मनोहर भोईर आगे बढो आदी घोषणा देत ही रॅली कोटनाका, जरीमरी मंदिर, खिडकाळी नाका, गांधी चौक ते तहसील कार्यालय अशी काढण्यात आली। या रॅलीमध्ये तालुक्यातील महिलांचा मोठा सहभाग होता। यावेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नवघर जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, समीर मडवी, माया पाटील, विजय कडू, नित्यानंद भोईर यांच्यासह युतीच्या इतरही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले।
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी शेका पक्षाचे काका पाटील, नाना पाटील, महादेव बंडा, सुरेश पाटील, रमाकांत म्हात्रे, नरेश घरत तर शिवसेनेचे दिनेश पाटील, नरेश रहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 85वा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा करण्यात आला। या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शिवसेना शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथे पनवेल नगर परिषदेच्या कन्या शाळेतील मुलींना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, तालुका प्रमुख रामदास पाटील, शहर प्रमुख सुनील ठक्कर, नगरसेवक रमेश गुडेकर, प्रथमेश सोमण, नगरसेविका सौ सुनंदा पाटील, चंद्रशेखर सोमण, ज्येष्ठ नेते माधवराव भिडे, उद्योजक प्रवीणभाई संघवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे। यापुढे पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे आणि त्यावेळी या शाळाच नामशेष झाल्या तर गरीब मुलांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण होणार असल्याने शिवसेनेनं आतापासूनच पावले उचलावीत अशी सूचना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधवराव भिडे यांनी यावेळी व्यक्त केली। आणि आता लवकरच इथे कॉर्पोरेशन येणार आहे, हे नक्की आहे। किती काही राजकारण आलं तरी ते अटळ आहे आणि मग कॉर्पोरेशन आल्यानंतर या शाळेचं काय होणार? काय इथे एखादं कार्यालय होणार आणि शाळा कुठे जाणार? काय होणार यांचं? तेव्हा ह्याला दर्जा मिळाला पाहिजे। म्हणजे नगरपालिकेची शाळा आहे, चांगली आहे, शिक्षक चांगले आहेत, पण दर्जासाठी किंवा सगळं हायफाय म्हणजे सगळ्यांना एकदम इंग्लिश हाऊ आर यू वगैरे करायला पाहिजे म्हणून सगळे मुलांना शाळेत घालतात। पण ह्या बिचाऱ्या मुलांचं काय? यांचं भवितव्य काय? आणि यांच्यावर शिक्षकांचं काय? हे शिक्षकांना कोणी विचारायचं? दर्जा कुठे गेला? नगरपालिका कधी याचा कार्यक्रम लावते का? येऊन पाहणी करतात का? बघतात का? काय चाललंय, कुठे अडचणी आहेत, काय कमी आहे, काय जास्त आहे बघायला नको? त्याचं मला वाटत नाही कोणी बघतं। आणि असंच जर चालू राहिलं आणि याचं शिवसेनेनेच लक्ष घातलं तर ते यशस्वी होईल। त्याचं कारण नाही तर एक दिवस असा येईल की इथं दुसरं कुठचं तरी कार्यालय, शाळा गेलेली आहे। शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण व 20% राजकारण या भूमिकेतून शिवसेनेची उभारणी केली असल्यानेच आज प्रत्येक समाज कार्यात शिवसैनिक अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी केले। आणि राजकारण न करता समाजकारण करण्याचं काम मान्य शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून या महाराष्ट्राला त्यांनी दिशा दिलेली आहे। आज मराठी माणूस, मराठी बाणा, हिंदुत्व हे मान्य शिवसेना प्रमुखांमुळेच या महाराष्ट्रामध्ये आज जागृतपणाने उभा आहे आणि म्हणून ते मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजचा आपण पेपर बघितला असेल त्यात सर्व नेत्यांनी या महाराष्ट्राच्या या देशाचे दिले शिवसेना प्रमुखांसारखा नेता होणं नाही। यावेळी कन्या शाळेतील 170 मुलींना स्वेटर्सचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी व रायगड जिल्हा तायकांडो असोसिएशन यांच्या वतीने 25वी राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यातील 580 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धांमध्ये सांघिक अजिंक्यपद पुणे संघाने पटकाविले। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धा 21 व 22 जानेवारी रोजी घेण्यात आल्या। विविध वजनी गटात या स्पर्धा घेण्यात आल्या। पुरुषांबरोबरच महिला तायक्वांडो संघ या स्पर्धांमध्ये हिरिरीने उतरला होता। रविवारी संध्याकाळी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे खजिनदार गायकवाड, सुधाकर विसाळे तसेच या स्पर्धांचे आयोजक आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली। महिलांच्या गटात 46 किलो वजनी गटात झालेल्या स्पर्धांमध्ये पुण्याच्या पूर्वा दीक्षित हिने सुवर्ण पदक पटकावले तर सांगलीच्या सुषमा चंदन शिवे हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। सब मुंबईची पूजा जाधव व साताऱ्याची भाग्यश्री जगताप यांनी कांस्य पदके पटकावली।
49 किलो वजनी गटात साताऱ्याच्या चैताली बोंद्रे हिने सुवर्ण पदक पटकावले। या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेतील विजेत्यांचे रविशेठ पाटील यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। हाथों सम्मानित किया गया। सर्व पालक पाल्य यांचे सहर्ष स्वागत आणि खरोखर आम्हाला आनंद आहे की आमचे सुभाष पाटील साहेब आहेत, हे आज जगाच्या शिखरावर जाऊन बसलेले आहेत आणि हे असं काम आमच्या कर्नाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे। आणि आज जे एवढं मोठं कार्यक्रम आयोजन शिस्तबद्ध आयोजन झालेलं होतं आणि आज जे विजेते ठरलेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि याच्या पुढे ज्यांना कोणाला मेडल मिळाले नसतील त्यांनी मिळवण्यासाठी अतिपरिश्रम घेऊन पुन्हा एकदा स्पर्धेत उतरायचं आहे आणि या स्पर्धेतून आपल्या फक्त रायगड जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे तर जगात आपलं नाव ठळक कोरण्यासाठी पनवेल कल्चरल सेंटर व पैगंबरवासी खासाहेब आमिद हुसेन स्मृती संगीत मंडळ यांच्या वतीने पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल कल्चरल असोसिएशनच्या वतीने शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संगीतकार पंडित मेघनाथ कोल्हापुरे, वैद्य विजय कुलकर्णी, अध्यक्ष जोशी तसेच संगीतप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। आयुर्वेद शास्त्रात जसे मानवी रोगांवर उपचार सांगितले आहेत, वागण्याच्या, खाण्यापिण्याच्या, आहार विहाराच्या सवयी सांगितल्या आहेत, त्यांचे पालन केले तर माणूस निरोगी राहतो, तंदुरुस्त राहतो। त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीत ही सुद्धा मानवी उपचाराची एक पद्धत असल्याचे वैद्य विजय कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले। आज क्लासिकल म्युझिक जसं योगाबद्दल कुतूहल आहे पाश्चात्यांना, आयुर्वेदाबद्दल कुतूहल आहे, तसंच शास्त्रीय संगीताबद्दलही कुतूहल आहे। आज अनेक जर्मन सायंटिस्ट असतील, अमेरिकन सायंटिस्ट असतील जे मानस रोगावर काम करतात, सायकेट्रीमध्ये काम करतात, सायकोलॉजिस्ट असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड प्रमाणात कुतूहल आहे शास्त्रीय संगीताबद्दल। ते अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दल। मग ते कदाचित व्होकल बद्दल असेल, ते इन्स्ट्रुमेंटल बद्दल असेल, त्याच्या विविध उपप्रकारांबद्दल असेल, त्याच्या अप्लाइड प्रकारांबद्दल असेल। त्यामुळे हे सगळं जे काही सायकल आहे शरीराचं, हे या वात पित्त कफ या 3 दोषांवर, दोष म्हणजे शरीरातले घटक आहेत, ते जे प्राकृत असले तर आपलं घड्याळ नीट चालतं, जे विकृत झाले तर आपलं घड्याळ शरीराचं हे बिघडतं। यानंतर वैद्य विजय कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतातील काही राग प्रस्तुत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। निवृत्ती हे तर मध्यंतर, कार्यरत राहू निरंतर हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल आपली वाटचाल उत्साहाने करीत आहे। या वाटचालीला आता 10 वर्षे पूर्ण झाली। या 10 वर्षाच्या वाटचालीत विविध उद्दिष्टे ठेवत कष्ट करीत ती उद्दिष्टे पूर्ण केली आहेत। यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह ही त्यांची स्वतःची वास्तू निर्माण झाली। खूप मोठे उद्दिष्ट गाठले गेले आणि या वास्तू उभारणीसाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांबरोबरच त्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या कष्टाचं चीज झाला आहे। त्याचा आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला 10व्या वर्षात पदार्पण करताना होत आहे। ज्येष्ठ नागरिक संघ पनवेलचा 10वा वर्धापन दिन त्यांच्या स्वतःच्या वास्तूत ज्येष्ठ नागरिक सभागृहात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला।
2 दिवस चाललेल्या या आनंद सोहळ्यात आदल्या दिवशी जय जय गौरीशंकर या संगीत नाटकाचा शो आयोजित करण्यात आला होता। या वर्धापन दिन सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक संघटना आयस्कॉन पुणेचे अध्यक्ष मदन तलाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका निलाताई पटवर्धन, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव वझे, उपाध्यक्षा सौ श्यामला आंग्रे, सचिव नंदकुमार जोशी, खजिनदार शरद रानडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वागत गीत व गणेश वंदनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेतील ज्येष्ठ नागरिकांच्या गुणवंत नातवांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसेच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला। या संघाचे सचिव नंदकुमार जोशी यांनी 10 वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर करीत ज्येष्ठ नागरिक संघाने उभारलेल्या वास्तूचा अभिमानाने उल्लेख करीत या वास्तू उभारणीसाठी महत्त्वाचं सहकार्य करणाऱ्या माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, निलाताई पटवर्धन तसेच सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत त्यांचे आभार मानले। या संघाचे अध्यक्ष जयंत वसे यांनी या वर्षीच्या प्रकल्पांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाला लिफ्ट बसवण्याची घोषणा केली। या वर्षी म्हणजे 2012 साली मला त्यांनी संकल्प करायचा आणि जो संकल्प असा करणार की आपल्याला सगळं ज्येष्ठांना फायदा झाला पाहिजे, तर त्या दिवशी आपण सगळी आपली छोटीशी लिस्ट लावायची। बरंचसं काम होत आहे आणि लिफ्ट या सालात नक्कीच लागेल याची मला खात्री आहे। आणि आपल्याकडे कसं आहे, पनवेलमध्ये दानशूर लोक खूप आहेत, त्यांना तुम्ही जर अप्रोच झाला, त्यांना तुमची डिफिकल्टी सांगितली, त्यांना जर पटलं तर ते खूप करतात। प्रमुख पाहुणे मदन तलाठी यांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वतःला दिवसभर बिझी ठेवत सुखात जीवन कसं जगता येईल यासंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। आपण सर्वजण आपण नोकरी करत असताना विचार करत असतो, आपण प्लॅनिंग करत असतो की मी ज्यावेळेला निवृत्त होईल त्यावेळेला माझ्याजवळ पुरेसे पैसे पाहिजे, माझं घर असावं, माझ्या सर्व मुलांची सगळे शिक्षण, लग्न वगैरे पुरी झालेली असावी आणि मला शांतपणे आयुष्य मिळावं। पण हे आयुष्य 30 वर्षे काढायचंय हे विसरू नका आणि 30 वर्षे आपल्याला आयुष्य कसं काढायचंय हे आपणच ठरवायचे। रडत रडत की हसत हसत, आणि माझी खात्री आहे असं कोणी म्हणणार नाही मला रडत रडत काढायचंय, आम्हाला हसायचंय, आनंद। तर निलाताई पटवर्धन यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। ज्येष्ठ नागरिकांचे श्रद्धास्थान आणि हक्काची व्यक्ती माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना निरोगी व आनंदी सुखी आयुष्य लाभावं म्हणून शुभेच्छा दिल्या। मला अतिशय आनंद होत आहे की हा 10वा वर्धापन दिन हा ज्येष्ठ नागरिक आपल्या इथं सन्मानाने मानाने साजरा करीत आहे। मी त्यांना शुभेच्छा देत असताना एवढे शुभेच्छा देण्याची काय माझी इतक्या ज्येष्ठ नाही आहे, परंतु तुमचा हा काम बघून मला अतिशय आनंद होतो। आपला उत्साह नेहमी असाच 100 वर्षापर्यंत प्रत्येकाला आयुष्य मी प्रार्थना करतो। यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला सदस्यांनी एक आग्रह नृत्य सादर करीत कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत
9323-855-055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com.